राज ठाकरे उद्धव ठाकरे हे दोघे बंधू आता जवळपास एक होतील अशी शक्यता सगळ्या घडामोडी घडत आहेत। मात्र याविषयी ॲडव्होकेट सदावर्ते यांनी आज प्रेस घेऊन काही गोष्टी बोललेल्या आहेत आणि त्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी माझ्यासोबत मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन आहेत। महाजन साहेब, एकंदरीत सगळा मला पहिला प्रश्न आहे की तुम्ही कधी पत्रकार परिषदेत असा चष्मा घालून बसत नाही, आज पहिल्यांदा बसलाय, त्याचं काय कारण? कारण सदावर्तेला जर उत्तर द्यायचं असेल तर त्याच्या भाषेत फक्त मीच उत्तर देऊ शकतो, कारण मी बीडचा आहे आणि चष्मा लावणं गरजेचं नाही। त्याला कळेल ना, त्याला कळायला पाहिजे ना की आम्ही चष्मा लावून सुद्धा कसं बोलू शकतो। मला हे कळालं नाही की जी पत्रकार परिषद त्यांनी घेतली हा कोण आहे? हा नागरिक आहे ना, यानी न्यायालयात जावं, उच्च न्यायालयात जावं, सर्वोच्च न्यायालयात जावं, दाद मागावी। हे खरं म्हणजे सरकारी पक्षाचा प्रवक्ता असल्यासारखं यांनी पत्रकार परिषदेमध्ये घेऊन बोलला। हा खरं म्हणजे ह्याला कधी पाळलं भाजप ना? याचा काही महानगरपालिकेचा बॅच वगैरे काढला का ना? म्हणजे श्वान पाळताना बॅच काढावा लागतो। हा वर्षाच्या खरकट्यावर जगणारा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधात हा बोलतो, ह्याची तेवढी लायकी आहे का? सदावर्ते, तू पहिली ते पाचवी तुला किती भाषा होत्या रे? किती भाषा होत्या तुला? ते एक जरा सांग लोकांना। आणि तू जिथं जिथं जातोस तिथं तर तुझं काय वाटळ करतो? महाराष्ट्रात हा एक कुठून हा जन्माला? ह्याला सत्ताधारी पक्षाने पोचलेला आहे। या नालायक माणसाने या महाराष्ट्रातले सर्वात ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांच्या घरावर माणसं घातली, अराजकता माजवण्याचा प्रयत्न केला, दंगल माजवण्याचा प्रयत्न केला। काय झालं? हा राहिला बाजूला। आज 139 लोकांवर केसेस चालू आहेत, त्यांच्या नोकऱ्या गेल्या। ह्याला भाजप पोचते? यांनी मोर्चा काढावा, 3 भाषा ठेवावा म्हणून। आम्ही काय बंदी घातली त्याच्यावर? कुठल्याही चॅनलवर गेलं तर चर्चा करताना सभ्य भाषा करायची नाही। काय केलं यांनी? एसटी बँकेचं, एसटी कर्मचाऱ्याच्या बँकेची, एसटी कर्मचारीची संघटना याच्यामुळं फुटली। हा स्वतःला वकील म्हणतो, कधी कोर्टात उभा राहतो, कोर्टात अशी भाषा चालते जो भाषा बाहेर वापरतो। सदावर्ते, याद राखा, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता आम्ही परिवार आहोत, आम्ही वेगळे नाही आहेत। या दोघांचं नाव काढल्यावर तुझी मूळ व्याध उठते ना। तुला बीडच्या भाषेत आणि गुराख्याच्या भाषेत सांगतो, तुझी मूळ व्याध खैराच्या खुट्ट्यानं जाळू आम्ही। आमच्या नादाला लागायचं नाही, अजिबात आमच्या नादाला लागायचं नाही। तुला जे कायदेशीर हक्क आहेत तू त्या हक्काने जा, पण पत्रकार परिषद घेऊन एकेरी शब्दावर अजिबात बोलायचं नाही, ते जमणार नाही, ऐकून घेणार नाही कुणी तुझे। पण राज ठाकरे राजकारण बघता सगळे पक्षांना असं वाटतं राज ठाकरे आपल्यासोबत यावेत। उद्धव ठाकरे भाजपसोबत इतके वर्षी राहिलेले आहेत। या दोघांच्या राजकारणात दळभद्री हा शब्द वापरला त्यांनी पत्रकार परिषदेत। लायकी तेवढी, वकील असला म्हणून काय झालं? सगळ्यांच्या पोटात दुखायलंय। राज ठाकरे साहेबांनी आपलं वैयक्तिक सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मराठी भाषेसाठी म्हणून सगळ्यांशी संपर्क केला, सगळ्यांना विनंती केली, सगळ्यांनी प्रतिसाद दिला। आज राज ठाकरेच्या रूपाने एक सर्वांना बरोबर घेऊन चालणारा महाराष्ट्रात एक नेता उदयास आलेला आहे। ही पोटदुखी सत्ताधाऱ्यांची। पण तुम्ही सरळ म्हणताय भाजपने त्यांना सोडलेले, मग काय? असा कसा बोलतो हा? त्याला कधीच मध्ये घालायला पाहिजे, त्याची मानसिक स्थिती तपासली पाहिजे। काय बोलतो, त्याची भाषा काय? का नाही आम्हाला राग येणार? आम्ही हो राज ठाकरेचे कार्यकर्ते आहोत। आता उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र आले याचा अर्थ आम्ही सगळे त्यांचेही कार्यकर्ते आहोत, आम्हाला नाही सहन होणार। तुम्ही भाषा सभ्य वापरा। मला पहिला प्रश्न आहे ना की तुम्ही पहिली ते पाचवी तुम्हाला किती भाषा होत्या सांगा, आम्हाला नको सांगू। 2020चं धोरण आणि काय धोरण आहे ते आम्हाला नाही, तिसरी भाषा आम्ही सहन करणार। बरं, तुम्ही राज ठाकरेंच्या बद्दल कोणी बोललं की आता सहन करायला तयार नाहीत। नारायण राणेच्या बाबतीत तुम्ही फार टोकाची भूमिका घेतली आणि त्यांना प्रति आव्हान सुद्धा केलं।
यांना काय आवाहन करणार तुम्ही आता सदावर्त्यांना? नाही नाही, सदावर ते पळून का गेला परवा दिवशी? पळून का गेलास तू? तुला एवढं वाटतंय ना, तू सह्याची मोहीम घे, तुला लोकशाहीने हक्क दिले, तू वापर ना. तू एखादा मोर्चा काढ, 3 भाषा ठेवा म्हणून. त्रिभाषा सूत्र मान्य केलंय ना, पण ते पहिलीपासून असं थोडंच लिहिलंय त्याच्यात. आम्हाला काही भाषा कळते, आम्ही 4 पुस्तकं शिकलो आहोत. आणि कुणाची नावं घेतोस तू? केशवराव धोंडगे सोबत, स्वर्गीय केशवराव धोंडगे सोबत मी आणीबाणी जेलला होतो. तुला काय हक्क आहे गोपीनाथराव मुंडेंचं नाव घ्यायचं? व कुणाची नावं घेऊन समोरच्या माणसावर इम्प्रेशन मारतो का तू? तुला तुझ्या भाषेत उत्तर देतो, आणि ह्याच्यापेक्षा खालची भाषा मी बोलू शकतो. फक्त मी सुद्धा प्रसारमाध्यमापुढे संयम ठेवतोय. इथून पुढे लक्षात ठेव, सभ्य भाषेत तू कुणावर टीका कर, आम्हाला काही म्हणणं नाही. पण एक किरणावर खालच्या पातळीवर जर टीका करशील ना, तर तुला खालच्या पातळीवर उत्तर मिळेल. एकंदरीतच बीजेपीने त्यांना पाळलं असं तुम्ही का म्हणताय मला कळत नाही. कारण मला सांगा ना, एक सामान्य माणसाच्या पत्रकाराला एवढे, पत्रकार परिषदेला एवढे कसे उभं राहतात? कोण आहे हा? काय याचं समाजासाठी योगदान आहे? काय सांगा ना, याचं काय योगदान आहे? वकिली तरी हा नीट करतो का? त्याची जी भाषा पाहता, एका वकिलाची भाषा असत नाहीये. संयम असायला पाहिजे, बोलण्यात सभ्यता असायला पाहिजे, भाषेची शुद्धता असायला पाहिजे, समजूतदारीची भाषा पाहिजे, नम्रतेची भाषा पाहिजे. हा काय भाषा वापरतो? तो तर चर्चेमध्ये समोरच्या माणसाचे बाप काढतो. त्याला माहित नाही प्रकाश महाजनचा बाप कोण आहे, आणि हा स्वतः सांगतो हा दरोडेखोराचा मुलगा आहे. मला कोणाच्या वडिलाविषयी काही बोलायचं नाही. पण पोरगात जर आपल्या बापाचे गुण गात असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? ही काय पद्धत आहे? एकदा मला सांगा ना, कुणीतरी याचं एकदा हे सगळं मोडलंच पाहिजे ना. सहन नाही होणार आता बऱ्याच या गोष्टी. मला सांगा, कसं सहन करणार आम्ही? पण आता राजकारणाचा भाग म्हणून राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्रित पुढं भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टी घडतील. टीका टिप्पणी तर होणार राजकारणाची. मला काय म्हणणं आहे, टीका टिप्पणी अवश्य करा, आम्ही सुद्धा करतो. भाषेची सभ्यता पाळा. ते एका पक्षाचे नेते आहेत. आज मला सांगा, तुम्ही आमचं विधानसभेत किंवा लोकसभेत काय प्रतिनिधित्व हा विषय गौण आहे, पण राज ठाकरेला मानणारा आज लक्षावधी तरुण आहे महाराष्ट्रात. उद्धव साहेबांना मानणारा तरुण आहे. आज सगळ्या पक्षांची लोक असं कसं, आम्ही टीका करतो, पण टीका करताना एक भाषेची सभ्यता पाहिजे. त्यांचं समोरच्या माणसावर टीका करताना, आम्ही नेहमी टीका करताना पवार साहेब म्हणूनच टीका करणार, आम्ही टीका करताना राणे साहेब म्हणूनच टीका केली, आम्ही देवेंद्र फडणवीसवर टीका करताना आम्ही वैयक्तिक मुख्यमंत्रीच मानणार. वैयक्तिक आमचे त्यांचे काही संबंध असले हा वेगळा मुद्दा आहे. पण त्या राज्याचे मुख्यमंत्रीत, एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्रीत, अजितदादा उपमुख्यमंत्रीत, तुम्ही हे भान ठेवलं पाहिजे. मला एक शेवटचा जाता जाता प्रश्न विचारतो. शिवसेनेचा नवीन काळ आठवला, ती आक्रमकता. राज ठाकरे बाजूला गेले, नवीन त्यांचं राजकारण सुरू झालं, ती आक्रमकता. ह्या दोन्हीचं मिश्रण तुमच्यात दिसू लागलं मला, एक आक्रमकतेचं. कारण मला भविष्यात आता ही आक्रमकता वाढत नाही. मुळात आम्ही पहिल्यापासूनच आक्रमक आहेत, आणि मला बाळासाहेबांचा आशीर्वाद सुद्धा लाभलेला आहे. मी आता राज ठाकरे साहेबांसोबत काम करतो, आणि आता उद्धव साहेब सगळे सोबत आहेत. माझी जबाबदारी, मी त्याच्यातला ज्येष्ठ मनसे कार्यकर्ता आहे, आणि या 2 बंधूंचं या सगळ्यापासून रक्षण करणं, या तोफमाऱ्यापासून तर माझं काम आहे, ते मी पार पाडणार. कुठले संकट घ्यायला तयार आता 2 बंधूंवर आले? हो, का नाही घेणार? का नाही घेणार? आम्ही महाराष्ट्र धर्मासाठी हे 2 बंधू एकत्र आलेत. आता त्यांची एकी कुणी मोडू शकत नाही, आणि हीच खरी पोटदुखी आहे. म्हणून असे पाळलेले लोक सोडायला सुरुवात केली. बरं, चष्मा लावून बाईट दिला तुम्ही, काय वेगळं फील आलं? चष्मा लावून बाईट दिला तुम्ही आज. कसं आहे, शत्रू जर सभ्य असेल तर त्याला सभ्य भाषेत उत्तर देऊ. बरं, शत्रू कपडे काढत असला तर त्यालाही माहीत नाही, आम्ही बीडचे लोक सगळेच काढून उभा राहू शकतो. त्याला दाखवण्यासाठी म्हणून मी आज गॉगल घातलेला आहे. निश्चितपणे बघितलं आपण. विनोदाचा भाग जरी सोडला तरी या ठिकाणी एक गंभीर इशारा प्रकाश महाजन यांनी दिलेला आहे की सदावर्ते जे बोलतायत ती त्यांची स्वतःची भाषा नाही, ती भाजप करून घेते त्यांच्याकडून. हा गंभीर आरोप केलेला आहे. मात्र त्यांनी कडक इशारा सुद्धा दिलेला आहे की राजकारणावर टीका टिप्पणी करा, आपली मर्यादा पाळा, नाहीतर मग आम्ही आमची मर्यादा सोडू.
सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.